दिलेल्या आहेत. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब विजय या खेळाडूला देण्यात होता. मार्गेश कडव हा सुद्धा चांगला परफॉर्मन्स देऊन गेला. हाणलख आई गावदेवी गायगोटा टीम चांगला परफॉर्मन्स दिला. मोक्याच्या क्षणाला कुठेतरी काही चुका झाल्यात ना, त्या चुकांमध्ये सुधारणा तुम्हाला करावी लागेल. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्ही चांगला खेळ करताय. इथे स्वागत आणि सन्मान होतोय निलेश भोईर जे आई एकविरा स्पोर्ट्स बेलवाडी टीमचे सदस्य आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आदरणीय सन्मान्य मंगळजी भोये साहेबांचा स्वागत आणि सन्मान होतोय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य भाताने गावचे मंगळजी भोई बेलवाडी खंडेपाडा येथून बिलॉंग करतात, परंतु ते भाताने ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत आणि त्यांचा स्वागत व सन्मान होतोय. मायचे उप देणारे शॉल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना हे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव होतोय. मॅच कडे आपण वळणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये वळूया. साई स्पोर्ट्स उसगाव विरुद्ध मॅच बघणार आहोत आपण. वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा असं टॉस जिंकून वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा टीमने फिल्डिंग स्वीकारले. बॅटिंग साठी आमंत्रण दिलं साई स्पोर्ट्स उसगाव टीमला. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिले षटक घेऊन येतो सचिन, सायकिनकडे अनिकेत. अनिकेतने मोठा फटका खेळायचा होता, इरादा केला होता पक्का. गोलंदाजाने दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिल्या चेंडूवर धक्का. विकेट डाऊन, पहिला गडी बाद, धावसंख्या 0. अनिकेत गोल्डन डकचा शिकार बनलाय. अनिकेत बाद झाल्यानंतर आता नवीन बॅटर गेलाय मयूर मते. मागच्या मॅच मध्ये मयूरने चांगल्या धावा बनवल्या होत्या, चांगलं बॅटिंग त्याने केली होती. तोच मयूर मध्ये आता संघाला कामी येईल काय? कारण प्रत्येक वेळी तुम्ही चांगला खेळ करत असं नसतं. प्रत्येक वेळी तुम्हाला सुधारणामध्ये बॅटिंग मध्ये सुधारणा करावी लागते. उगाच नाही, लेदर क्रिकेट मध्ये सातत्य राखल्याशिवाय कुठल्या टीम मध्ये जागा मिळत नसतं. T20 इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सुद्धा जागा मिळवणारे काही मोजके खेळाडू आपण बघितले. यंदा सुद्धा बरेचसे खेळाडू IPL मध्ये खेळताना दिसतील. ISPL मध्ये सुद्धा आज अनेक खेळाडूंना बघणार आहोत. वाड्या तालुक्यातून सुद्धा खेळाडू आपण बघितला. विकी काळी हा खेळाडू खेळताना दिसेल. आता फलंदाज आल्या आल्या ह्या चेंडूवरच चौकार खेचतोय आणि 4 धाब्यानिशी तो धाव संख्येचं खातं उघडतोय. चौकाराच्या मदतीनं खातं उघडलंय. धाव संख्या 4. मयूर मती आल्या आल्या अकाउंट ओपन करतोय. ISPL मध्ये आपल्याला वाडा तालुक्यातून विकी काळे नावाचा खेळाडू खेळताना दिसेल आणि IPL मध्ये शहापूर तालुक्यातील शेरे गावातून ओमकार तारमाळे हा खेळाडू खेळताना दिसेल. आता हा चेंडू मिडॉन मध्ये खेळवला होता. बघूया काय घडलंय. सुरक्षितरित्या एकदा पूर्ण केली. मयूर मते खेळतोय 5 वर. संघाची धावसंख्या झाली आहे ती 5 धावा. 3 बॉलच्या समाप्तीनंतर साई स्पोर्ट्स उसगाव हा संघ बॅटिंग करत असताना त्यांची धावसंख्या झाली आहे ते 5. एका बाजूला दोन्ही संघ एकाच विभागातील आहेत, म्हणजेच एकाच गाव म्हणलं तरी चालेल. थोडस अंतर आहे, आजूबाजूची गावं आहेत, परंतु अशी गावं असल्यानंतर ती एक ठसन असतं आणि ती ठसन फक्त मॅच मध्येच दिसत असतं की तुमच्यापेक्षा आम्ही जड आहोत. आणि इथे बघूया कोणता खेळाडू कोणता संघ जड होतोय. शॉर्ट बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, पाठवून दिलाय स्कोअर लेग रिझन बाहेर. गोलंदाजाने दाखवली होती हुल, फलंदाजाने चेंडूला केलं पूल. पूल बनलाय पॉवरफुल. 6.
मते याच्या बॅट मधून एक चौकार आला होता. सूरज पहिल्या चेंडूला डिफेंड करत असताना खेळत असताना 6 धावा तो मिळवतोय. धाव संख्या पोहोचली आहे ती 11वर. 4 बॉलची समाप्ती. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्जन, एक हुकमी एक का आहे हरपाले. एक वेळ मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला होता. आता बॅटरने सिलेमिडॉन क्षेत्रामध्ये चेंडूला वळवलंय. खराब फिल्डिंग आणि त्याच्या जोरावर दुसरी धाव होते पूर्ण. 2 धावा जवळून पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती साई स्पोर्ट्स उजगाव टीमची 13 धाबा. 1 गडी बाद 13 धाबा. बरेचसे दृश्य आपण युट्यूब वाहिनीचे बघत असतो. आज किंग ब्रदर्स लाईव्ह क्रिएशन गणेशपुरी यांचे सुद्धा सदस्य भरपूर वेळ वाया गेलाय. परंतु कधी कधी काय होतं की अपडेट करते वेळी जेवण सुद्धा विसरून जातं आणि ते उपाशी पोटी सुद्धा राहावं लागतं ऑपरेटरला, कॅमेरामॅनला. हे अनेक ठिकाणी बघितलंय आम्ही हे दृश्य. सरळ बॅटने खेळायचं होतं. टायमिंग प्रॉपर नव्हतं. स्लोवर 1 मिडल अँड लेग स्टंपच्या दिशेने टर्न होणारा बॉल होता. चेंडू राहतोय शॉर्ट मिड विकेट क्षेत्रात. एकदा मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती 14 धाबा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा लागल्या जातात साई स्पोर्ट्स उजगाव टीमच्या. 1 गडी बाद 14 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चर्चा होते खेळाडू थकले. दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये हवेचा वेग जरी दिसला नाही तरी मात्र क्रिकेट खेळाकरता पोषक असं वातावरण या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतं. 14 धाबा आहेत. आता दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाज कोण येतोय त्या गोलंदाजाची चर्चा होईलच. गोलंदाज कोण येतोय आपण बघणार आहोत. वीरेंद्र कोदे. वीरेंद्र हा गोलंदाजी मार्गावर आलाय. मागच्या मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. मागच्या मॅच मध्ये खरं तर सज्जन या गोलंदाजाचा परफॉर्मन्स चांगला झाला होता. वीरेंद्र टीम करता काय करेल. धावसंख्या 14 1 गडी बाद. समोर आता उजव्या हाताचा बॅटर आहे सूरज. सूरज इज ऑन स्ट्राईक. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक संपलं. शॉर्ट बॉल आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळताना थोडासा अंदाज बांधता आला नाही. कव्हर्स आणि पॉइंटच्या दिशेने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला परंतु धावा काय मिळत नाही. धाव संख्या आहे ती 1 गडी बाद 14 धाबा. धावा रोखणं फार महत्वाचं आहे. जी काही अस्त्र आहेत, जी काही क्षेपणास्त्र आहेत ती वापरायला पाहिजे. गोलंदाज तयार. वीरेंद्र. ओहो, रायझिंग डिलिव्हरी, सरप्राइझिंग डिलिव्हरी. अचंबित करणारा बॉल होता. अचानकपणे तो आत वळतोय आणि इथे हा डॉट बॉल. बरेचसे मंडळी या ठिकाणी दाखव होत आहेत. संतोष भोये, संतोष भोये साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. सरळ बॅटचा वापर केलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषे पार. आर पार दमदार, शानदार, बहरदार, ढोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय. षटकार. 6 धावांची मदत मिळाली. 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 1 गडी बाद 20. 1.3 चेंडूची समाप्ती झाली आहे. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. पुन्हा एकदा आता फुल टॉस बॉल होता. वाईड ऑफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थ्रो करण्याआधी 2 धावा होतात पूर्ण. धाव संख्या 2 ने आता पुढे जाते आणि धावा लागल्या जातात त्या 22 धावा. प्रत्येक चेंडू मागे धावा घेण्याचा प्रयास केलाय. बघा ना, 2 चेंडूवर बॅटर फसला होता. नंतर त्याने निश्चय केला. कॉन्सन्ट्रेशन, मन पूर्णता वळवलं त्या क्रिकेटच्या मैदानावरच. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. ओहो, आता ऑफ स्टंपचा थोडासा जवळून जाणारा बॉल होता. आय थिंक बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. जर हा जर चेंडू टिपला असता तर बॅटरला परत यावं लागलं असतं. धावसंख्या आहे ती 22 धाबा 5 बॉलची समाप्ती. धाव फलकावर धाबा ह्या षटकात कमी लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 14 धाबा होत्या. ह्या षटकामध्ये आतापर्यंत 8च धाबा आलेत. 5 बॉल मध्ये 8 धाबा आलेत. वीरेंद्र तैयार. वीरेंद्र कोदे.
हो आता मात्र लक्ष अगदी योग्य पद्धतीनं एका पायावर दिलं वजन आणि चेंडूला पाठवून दिलं फाईन लेग पट्ट्या बाहेर. 4 धावां करता हा चौकार आलाय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स उसगाव टीमची धाव संख्या धावफलकावर 26 धावा. 26 फॉर 1. एक गडेबाज 26 धावा. काय हे क्रिकेट आहे. तुम्हा आम्हाला प्रत्येकाला वेड लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये प्रत्येकाच्या रक्तामध्ये फक्त 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 क्रिकेटच आपल्याला दिसून येतोय. क्रिकेटच रक्त आपल्याला दिसून येतोय. कारण बघा ना, आपली मुलं जन्माला आल्यानंतर आपण पहिलाच अगोदरच ठरवतोय की माझा मुलगा झाला तर त्याला मी एक चांगला क्रिकेटर बनवेन. मुलगी झाली तर आपल्या भारतीय टीम करता खेळणारी तिला मी चांगले क्रिकेटर बनवेन. अशी काही स्वप्न पाहणारी लोक या दुनियेमध्ये काही कमी नाही. तशीच स्वप्न तुम्ही आम्ही प्रत्येकाने बघितलेत की आपला क्रिकेट मधील परफॉर्मन्स खूप चांगला व्हायला पाहिजे. मॅच कडे आपण पुन्हा लक्ष केंद्रित करूया. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये आता पाहूया किती धाव बनवल्या जातील. सूरज कडव हा गोलंदाजी मार्गावर आला. एकापेक्षा एक हिरे या टेनिस क्रिकेट मध्ये पाहायला मिळत आहेत. आदिवासी समाजामधून पुढे आलेले अनेक तारे सितारे आपण बघितलेत जे ISPL पर्यंत पोहोचलेत. मोठमोठ्या खोया गटातील मॅचेस मध्ये चांगली गुणवत्ता ते दाखवून देत आहेत. म्हणूनच क्रिकेटची क्रेज ही काही कमी झाली नाही. मला असं वाटतं की या क्रिकेटच्या दुनियामध्ये पहिलं प्राधान्य गर्लफ्रेंडला नसेल तर क्रिकेटला असेल. गोलंदाज तयार. सूरज राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. डाऊन द लेग डावी यष्टी सोडून जाणारा बॉल आहे. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेची नोंद होते आणि धावसंख्या झाली लगेचच 27. शेवटचे 6 बॉल टाकायचे आहेत सूरजला. फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिस. हेलिकॉप्टर उडवलंय. खाऊ कॉर्नर. आता लॉंग होण्याच्या मधोमध हवाई सफर होते सफल. धावा मिळतील 4. चौकार. आज आपण स्कोर बोर्ड बघितला तर आता ह्या पहिल्या इनिंग मध्ये तो वेगाने पुढे घसरतोय पुढे जातोय. धाव संख्या झाली आहे 31 धावा. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. सूरज कडव हा गोलंदाज तयार. समोर उजव्या हाताचा बॅटर आहे सूरज. समोर आता मयूर आहे. मयूर मते आणि याच बरोबर हा व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धाब्याची नोंद होते. अतिरिक्त धाब्याच्या मदतीने धाव संख्या 32. मयूर मते खेळतोय 9 वर आणि सूरज 9 बॉलचा सामना करत खेळतोय 21 वर. मयूर मते करता हा बॉल फ्लिक केला जातोय. मनगटाच्या मदतीने चेंडूला बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये वळवलं होतं. 1च धाव. धाव संख्येत होतोय बदल आणि धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा. 33 स्कोर मोज ऑन 33. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. आता ह्या वेळेला स्ट्रायकिंग कडे सूरज. मोठा फटका. हाय अँड हँडसम मॅसिव्ह हिट. सिक्सर. धाव संख्या 6 ने आता पुढे गेली. धाव फलकावर धावा लागल्या जातात 39. 39. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. म्हणजेच सूर्यनारायण देव वर तापतोय आपल्याला तापवतोय तसा मैदानाच्या आतमध्ये सूरज हा सुद्धा तापलाय. तो सुद्धा मोठे फटके खेळण्याकरता उत्सुक आहेत. सूरजचे बॅटिंग अफलातून झालंय आणि आतापर्यंत 27 धावा त्याने बनवलं. सूरज कोठावले 10 बॉल मध्ये 27 धाव संख्येवर तो खेळतोय. ही इज प्लेइंग ऑन 27 इन्क्लुडिंग 3 6 and 1 4. 1 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं त्याने 10 बॉल मध्ये 27 धाव बनवलं. पुढचा बॉल आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. गोलंदाज स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल टिपतील काय. 1 धाव मिळाली. 1च धाव सूरज या खेळाडूला. एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या यावेळेला झाली आहे ती 40 धावा. 1 गडी 40. पहिला धक्का लागला होता त्यावेळेस पहिल्याच चेंडूवरती विकेट्स मिळाली होती. त्याच्यानंतर दोघांमध्ये दुसरा विकेट करता 40 धावांची भागीदारी. बिग पार्टनरशिप बिटवीन धिस टू. आता अजून विचार केला या षटकाचा तर 2 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग.
ओहो, गुड बॉल चांगला दर्जेदार चेंडू टाकलाय, उत्कृष्ट गोलंदाजी वापस आता करतोय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 40 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. आपण बघतायत या ठिकाणी गुरुनाथ गडगे साहेबांना या सत्रामध्ये तर दाखल झालेत. चांगला सहयोग या स्पर्धेकरता. जागा बनवून खेळायचं होतं. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात. एक धाव तर मिळाली. बघूया काय इशारा होतो. बॅटचा स्पर्श झालाय का. एक धाव तर मिळाली. आणि ह्याच बरोबर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना साई स्पोर्ट्स उसगाव टीमची धावसंख्या 41. 42 धावसंख्येचं टार्गेट असेल. 42 इज द टार्गेट. 42 धावा कशा पूर्ण केल्या जातील, काय घडामोडी घडतायत दुसऱ्या इनिंग मध्ये, हे आपण ऐकवण्यापूर्वी छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चेकरता पुन्हा येऊया. चला एक छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा मी सूचना देतो की टीम मीटिंग आता करणं गरजेचं नसेल तर लगेचच फिल्डिंग लावून घ्या. दुसऱ्या बाजूला 2 बॅटर तयार ठेवायचे आहेत. वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा टीमने, साई स्पोर्ट्स उसगाव टीमने पहिल्या इनिंग मध्ये फलंदाज सूरज मयूर मते या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर धावफलकावर धावा जमा केल्यात 41. एक गडीबाद 41. 42 धावसंख्येचे टार्गेट पूर्ण करण्याकरता वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा टीमचे 2 प्रमुख फलंदाज आता आपल्याला दिसतील. 18 चेंडूंमध्ये 42 धावांचा टार्गेट आहे. 14चा रिक्वायर रन रेट, 14ची अत्यावश्यक सरासरी आहे, धावगती आहे. ही कटआउट्स तुम्ही बघतायत. माजी आमदार दमदार आमदार राजाजी पाटील साहेबांचे कटआउट्स बघायला मिळतोय. या परिसरातील अनेक मान्यवर व्यक्तींचे कटआउट्स बघायला मिळतात. स्पर्धेकरता अर्थसहाय्य करणाऱ्या व्यक्तींचा आपण उल्लेख करूया. या आधी आपण संदीप पाटील भाताणे गावचे पोलीस पाटील यांच्याकडून 3य क्रमांकाची जी काही रोख रक्कम आहे ती या स्पर्धेकरता मिळाली आहे. चतुर्थ पारितोषिक म्हणून विनू शेठ बेलवाडी गावातून बिलॉंग करतात, त्याने सुद्धा सहकार्य केलंय. 5वं पारितोषिक महेश पाटील शिरसाड गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, त्यांनी या स्पर्धेकरता सहयोग दिलाय. आदरणीय संदीपजी पाटील शिरसाड येथील प्रतिष्ठित व्यक्ती, त्यांच्याकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलंय. आदरणीय सुनीलजी पाटील शिरसाड गावातीलच या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, त्यांनी 2500 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं. आदरणीय किशोरजी पाटील बेलवाडी खंडेपाडा यांनी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता केलं. उत्कृष्ट गोलंदाज आदरणीय महेश भोये बेलवाडी खंडेपाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता मिळाले. नामदेव अकलेकर यांच्याकडून 500 रुपयाची देणगी या स्पर्धेकरता मिळाली आहे. निखिल पाटील 5000 रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता दिलं. भालिवली येथील नामवंत व्यक्तिमत्व. वळूया मॅच कडे आपण. 42 टार्गेट आहे आणि टार्गेट 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 स्वीकारलंय. चेंडूला पाठवून दिलंय बॅकवर्ड स्कोअर लेग रिझन मध्ये. सीमारेषे पार चौकार.
सज्जन आणि उमेश या दोन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. सज्जन हरपाले गोलंदाजीमध्ये असफल ठरला होता. सज्जन एक विकेट मिळाली होती परंतु 14 धावा खर्च केल्या होत्या आणि आता वसूल करायच्या आहेत. 42 टार्गेट आहे. 14च्या सरासरीने जे लक्ष होतं त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि त्या अनुषंगानेच डावपेच आखले गेले. स्पर्धेकरता आणखीन आश्रयदाते आपण बघतोय. आदरणीय सन्मान्य मनोज पाटील खेळाडूंचं मनोबळ वाढवण्याचं काम त्यांनी केलं. भालिवली येथून ते बिलॉंग करतायत. 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी सुद्धा या स्पर्धेकरता केलं. आदरणीय नितीनजी परब पेलार गावातून बिलॉंग करतायत. त्यांनी सुद्धा 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय आणि आता इथे विकेटवर गोलंदाजाने आपल्या टीमला सहकार्य केलंय. विकेटचं होतं पतन. सज्जन या खेळाडूला पाठवलं गेलंय माघारी. एक गडी बाद. धावसंख्या 4. चांगला वाईड यॉर्करचा मारा होता. उत्कृष्ट दर्जाचा खेळ आतापर्यंत या स्पर्धेमध्ये करणारा खेळाडू सज्जन हा झटपट बाद झालाय आणि त्यामुळेच थोडासा वाढता दबाव सोसावा लागेल वीरेंद्र कोदे या खेळाडूला. वीरेंद्र कोदे हा मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. उमेश भावर आणि वीरेंद्र हे दोन खेळाडू या खेळपट्टीवर असतील. मयूर मते बॅटिंग मध्ये मयूरने 10 धावांचं योगदान दिलं होतं आणि गोलंदाजी करताना एक विकेट सुद्धा मिळवून दिला. काही प्रमुख अस्त्र जे असतात ते प्रमुख अस्त्र योग्य वेळी वापरली जातात आणि ती अस्त्र नुकताच आपण पाहिले. या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती आदरणीय रोहिदासजी वचे कोपर कशत कोपर मधील कोपर गावातून या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिले. त्यांचा मनापासून आभार मानूया. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आदरणीय दीपक पाकतेकर सांदीप गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे त्यांनी स्पॉन्सर केलं. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जयजी कासार बाताने गावातून ते बिलॉंग करतात त्यांनी स्पॉन्सर केले. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी रणजितजी तरे खानिवडे गावातील नामवंत व्यक्तिमत्व त्यांनी स्पॉन्सर केलंय. चर्चा आपण करणार आहोत इतर जे आमचे आश्रयदाते आहेत त्यांची. धावसंख्या धावफलकावर आहे सध्या 4. मोठा पक्का खेळायचा होता. हा सुद्धा दिलाय धक्का. निर्धार केलाय पक्का. प्रतिस्पर्धीच्या टीमला दिलाय मोठा धक्का. विकेट डाऊन. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स घेतल्यात मयूर मतेने आणि दाखवून दिलंय फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये मी सर्वोत्तम आहे. 2 विकेट्स गेले. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती 4. वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा. आता संकट मोचक मिळेल का या टीमला? एकापेक्षा एक खेळाडू आहेत वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा टीम मध्ये असं म्हटलं जातं आणि तो खेळ त्यांचा इथे दिसेल काय? विशाल करपट हा खेळाडू नव्याने गेलाय. 24 क्रमांकाची जर्सी आहे विशाल या खेळाडूची. चोवीस क्रमांक जर आपण म्हटलं तर सचिन तेंडुलकर सरांच्या जीवनात सुद्धा हा 24 नंबरचा आकडा फार महत्वाचा ठरला आहे. कारण शालेय जीवनातील जी बिग पार्टनरशिप झाली होती 764 धावांची त्यावेळेस 24 फेब्रुवारी 1988 साली विनोद खांबली सोबत जी भागीदारी झाली होती हरिश्चंद्र ट्रॉफी मध्ये ती आठवण झाली. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडूला ऑन साइडला मिड विकेटच्या रिझन मध्ये टोवलाय. 1 नाही 2 नाही 3 नाही यावेळेला 2 धाबा. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि धाबा लागल्या जातात ते 12 धाबा. उमेश याच्यावर जबाबदारी आहे उमेश भावर आणि विलास करपट. उमेश एक चांगला बॅटिंग डान्स आहे त्याचा. पुन्हा चांगला ड्राईव्ह गॅप मध्ये चेंडू जातोय. नो चान्स फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन्स. हीच गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि गरज पूर्ण करतोय सध्या उमेश. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ते 16 धाबा. विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल बॅटरला. विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल बॉलरला. प्रयत्न सुरू आहेत.
आणि प्रयत्न करतायत त्यांचे खेळाडू. प्रयत्न करत असताना वेळेकडे सुद्धा महत्व द्या. वेळेचं बंधन आहे प्रत्येक टीमला, प्रत्येक संघाला. वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी आहे, कारण वाहत्या प्रवाहाला आपण एकदा स्पर्श केल्यानंतर तो प्रवाह पुन्हा आपल्याला स्पर्श करता मिळत नसतोय, तो आपल्याकडून निसटतोय. तसंच वेळचं आहे. वेळ का एकदा गमावली की वेळ आपल्याला पुन्हा मिळत नसतो. आता ऑन ड्राईव्ह एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेची प्रयत्न करतील काय, आणि जशी संधी मिळाली 2 धावा होतात पूर्ण. एक षटक 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात. धाव फलकावर 18 धावा. स्कोर इज 18. पहिल्या चेंडूवर 2 धाव मिळाल्या, दुसऱ्या चेंडूवर 4 धाव मिळाल्या आणि तिसऱ्या चेंडूवर 2 धाव मिळाल्या. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. अर्थातच 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 9 चेंडूंमध्ये पाहिजेत 24 धाबा. 9 मध्ये 24. स्पर्धेचा उल्लेख करायचा झाला षटकार आणि चौकारांचा, तर ती माहिती सुद्धा थोड्याच वेळात आम्ही पोहोचवतोय. ओहो, चेंडूवर जोरकस प्रहार करायचा होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता. 1 धाव छोट्या स्वरूपात पूर्ण केली. व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 या 2 धावांची नोंद होते आणि धाव संख्या 20. स्कोर इज 20. उमेश भावर आणि विशाल खरपट चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. अधिकृतरित्या 3 चेंडू पडलेत या षटकात. हाफ ट्रॅकर ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईट बॉल. अतिरिक्त धाबेची नोंद. धाव संख्या पोहोचली 21 वर. याचाच अर्थ आता अजूनही 21 धाव बनवायच्या आहेत उरलेल्या 9 चेंडूंमध्ये. 9 मध्ये 21 बनलेत, आता 9 मध्ये पाहिजेत 21. अनिकेत तयार. दबाव दडपणामधून त्यांना बाहेर पडावं लागेल. हलक्या हाताने आडव्या बॅटचा वापर केला जातोय. सर्वात सुरक्षित जागा जिथं म्हटलं जातं ती जागा आपण बघितली. स्ट्रेट ड्राईव्ह. 2 धाबा. धाव संख्या 2 ने पुढे जाते. धाबा लागल्या जातात त्या 23 धाबा. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धाब्यांची गरज आहे. 8 मध्ये पाहिजेत 19. 8 चेंडू 19 ची आवश्यकता. पाचरुका गावातील गाव देवीच्या छत्रछायेखाली असलेले क्रिकेटचं मैदान, हे क्रीडांगण, याच्यावर आज नामचीन खेळाडू खेळताना दिसतात. शॉर्ट बॉल डाऊन द लेग. पुन्हा आता चेंडू टाकलाय वाईट आणि मॅच मध्ये वातावरण झाले टाईट. विकेट मिळाली. व्हॉट हॅपन? बॅटचं एज लागलंय आणि त्यामुळेच ही विकेट जाते. प्रामाणिकपणा बघा खेळाडूंचा. खेळाडूने प्रामाणिकपणा दाखवलाय आणि त्यामुळेच डिसिप्लिन हा दागिना वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या किती आहे त्याची चर्चा करूया. धाव संख्या आहे ती 23. आता चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे. या इनिंगचे 7 बॉल शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता पाहिजेत 19. 7 बॉल 19 ची गरज आहे. प्रामाणिकपणा तुमच्यामध्ये असायला पाहिजे आणि हा प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण तुमचे षटकार चौकार तुम्हाला बरेच लोक ओळखत असेल, परंतु ज्या वेळेस तुम्ही मैदानावर प्रामाणिकपणा दाखवतात ना त्या वेळेस तुम्हाला जास्त लोक ओळखतात. म्हणूनच प्रामाणिक राहा. हार जीत हा तर एक क्रिकेटचा भाग आहे, क्रिकेटचा अंग आहे. आज हारणार तर उद्याला जिंकणार. कारण उजेड देणाऱ्या प्रत्येक सकाळ आपल्या डोळ्यासमोर नेहमीच 2 पर्याय ठेवत असते. एक तर झोपून स्वप्न बघा, नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. इथे स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता खेळाडू आले. नवीन बॅटर रवींद्र हरपाले वाघोबा स्पोर्ट्स उजगाव बंधारा टीमचा मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. वरून कायचा होता चेंडू हवेत आहे. चांगला शेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन आणि याच बरोबर जवळजवळ पूर्णतः मॅच वर पकड मजबूत केलंय साई स्पोर्ट्स उजगाव टीमने. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गडी बाद 23. आता 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची गरज आहे. 6 मध्ये पाहिजेत 19 धावा होतील
असंच वाटतंय, कारण तितकी सक्षम फलंदाज ते आहेत. म्हणून चर्चा होते की गोलंदाज आता नेमका कोण असेल. आम्ही सुद्धा एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये चर्चा करता पुन्हा एकदा येतोय. चला छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमची नजर जाते, कारण या ठिकाणी आदरणीय नामदेव अकलेकर उपस्थित होत आहेत, ज्यांनी या स्पर्धेकरता 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं. त्यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये या. आदरणीय नामदेव अकलेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. वेलकम. आपणास विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये या. या मॅच कडे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता. 6 मध्ये पाहिजेत 19. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. निलेश साई स्पोर्ट्स उसगाव टीमचा फुल पिच बॉल. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकाने जेल ड्रॉप केलाय. कावकाना क्षेत्रामध्ये जेल सुटलाय, त्यामुळेच 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. 2 धावाच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली. धावा लागल्या जातात त्या 25 धावा. 5 बॉल शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये 17 धाब्याची आवश्यक. 5 मध्ये पाहिजे 17 धाबा. 5 चेंडू आणि 17ची गरज आहे. उमेश भाबर आणि चंद्रकांत हे 2 खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ वॉट बॉल इम्पॅक्ट बघितला गेलाय. डॉट बॉल, दबाव, दडपण त्या ठिकाणी येतं बॅटरवर, कारण आज घरातून सुद्धा बरेच लोक बऱ्याच खेळाडूंना बघत असतील. त्यामुळेच आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता गोलंदाज तयार आहेत, सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता फलंदाज तयार आहेत. याच्यामध्ये आता सफल कोण ठरेल. 4 बॉल 17 पाहिजे. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षकांनी सांगितलंय की मिस देतो आम्ही. विकेट डाऊन. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर आहे ती 4 गडी बाद 25 धाबा. गणेश आणि हा झेल टिपलाय. येलो आर्मी आता कुठेतरी कमी पडतोय. मला वाटतं त्यांचा जो शस्त्रास्त्रांचा साठा होता तो संपलाय. पहिल्या मॅच मध्ये काय चांगला आघात केला होता. आता सूरज कडव मैदानाच्या आतमध्ये गेलाय, परंतु त्यांचे सहकारी म्हणत असेल की सूरज कडव आता तरी किल्ला लढव. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूंमध्ये पाहिजे 17 धाबा. 3 मध्ये पाहिजे 17 धाबा. मॅच विनर बनावा लागेल. मॅच विनर बनण्याकरता सूरज कडवला मोठे फटकेच खेळावे लागतील. योग्य निरीक्षण करून चेंडूला पाठवावा लागेल बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळायचं होतं ऑन साइडला, चेंडू होता ऑफ साइडला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन होतंय. लगातार 2 विकेट्स मिळवून देतोय गोलंदाज या ठिकाणी निलेश. विकेटचं पतन गॉन. निलेश गायकर आज चांगली गोलंदाजी करताना. 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये पाहिजे 17 धाबा. वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा टीमला नवीन बॅटर आहे मंगेश भावर. नवीन बॅटर आहेत मंगेश भावर. नामदेव अकलेकर भालवली गावातून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या. स्पर्धेकरता 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आपण केलं. डाऊन द लेग. वॉट बॉल. पुन्हा आता या मॅच मध्ये वापसी. विकेट हॅटिकर असतानाच एक चांगला बॉल. शेवटचा बॉल. 1 बॉल 17 धावेची गरज. 1 मध्ये पाहिजे 17. टॉस साठी आपण इथे आमंत्रण करून ठेवूया. पालिवली आई गावदेवी पालिवली टीमचे कॅप्टन येऊन थांबा इथे.
स्विंग अँड मिस. याचबरोबर साई स्पोर्ट्स उसगाव टीमने आपला दरारा आपली दहशत दाखवलंय आणि वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा टीमला पराभवाच्या छायेमध्ये धाडलंय. वाघोबा स्पोर्ट्स उसगाव बंधारा टीमने सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिलाय. मोक्याच्या क्षणाला त्यांना या धावा पूर्ण करता आल्या नाहीत. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतोय आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असेल साई स्पोर्ट्स उसगाव या टीमला. कॉंग्रॅच्युलेशन. हँडशेक करण्याकरता लाईनअप मध्ये ते पुढे जात आहेत. मॅन ऑफ द मॅचचा आपण विचार करूया. वन मॅन आर्मी मिस्टर ओनली वन सूरज इज द मॅन ऑफ द मॅच. मॅच पूल समरी आम्ही तुमच्या डोळ्यासमोर ठेवतोय. सूरज कोठावले तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. प्लेअर ऑफ द मॅच. 11 बॉल मध्ये 28 धावांचं योगदान दिलं. 3 उत्तुंग षटकार, 1 चौकार आणि 2 कॅचेस त्यांनी टिपल्यात. सो सूरज कोठावले ठरलाय या मॅचचा हिरो. काय चांगली क्लिअरिटी पाहायला मिळतं. हे बघा आमचे प्रेक्षक राजे. आता प्रेक्षक राजांपर्यंत या ठिकाणी कॅमेरामॅन पोहोचतायत. खऱ्या अर्थाने बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी बसलेत. काही प्रेक्षक मोबाईलवर बिझी आहेत. इथे काय चाललंय बघूया या प्रेक्षक राजांचं. तिथे सुद्धा प्रेक्षक राजे बसलेत. गाडीवर सुद्धा प्रेक्षक राजे बसलेत. कोणी तर सकाळपासून आले जेवायला सुद्धा गेले नाहीत. विनंती करेन की आपलं अन्न हे आपल्या पोटाकरता वेळेवर पोहोचलं पाहिजे. त्यामुळेच क्रिकेट तर मोठं आहे परंतु आपलं शरीर सुद्धा खूप मोठं आहे. कारण शरीर हे एक आपलं अनमोल रत्न आहे आणि आपलं शरीर जपणं आपलं आद्य कर्तव्य. सूरज कोठावले ठरलाय या मॅचचा हिरो. मी विनंती करतोय अतिथी कक्षामधून